पुढची बातमी मुंबईमधून आहे। प्रभादेवी इथं माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये शाखेच्या शेडवरून एक मोठा वाद झाल्याचं समोर आलंय। शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेसमोर कायमस्वरूपी शेड बांधण्याचा प्रयत्न सुरू होता आणि या प्रयत्नांना प्रभादेवीमधील साईसुंदरनगर इथल्या रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला। या सगळ्या वादानंतर समाधान सरवणकर आणि त्यांच्या समर्थकांनी तिथून काढता पाय घेतला। स्थानिकांच्या उग्र भूमिकेनंतर समाधान सरवणकर यांनी शेड बांधण्याचा नाद सोडून तिथून निघून जाणं पसंत केलं। शाखेसमोर शेड बांधत असल्यानं स्थानिकांनी विरोध केलाय। खरं तर या भागात स्थानिक आमदार महेश सावंत आहेत ठाकरे गटाचे आणि समाधान सरवणकर हे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत, त्यामुळे या दोन्ही गटामध्ये वाद तर असतोच। मात्र आता स्थानिकांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेत शाखेच्या बाहेर शेड बांधण्याला विरोध केला। आमदार होता, गेली 5 वर्ष नगरसेवक होता, त्याला मोठमोठे बोर्ड लावावे लागतात। आता त्याचं उत्तर आम्ही 2 दिवसात देतो आणि खरोखर त्यांना जर दम होता तर थोडा वेळ थांबायचा। आम्ही सगळेजण इथे येत होतो, बायल्यासारखा पळाला। त्याला सांगा की इथे या, समोरासमोर भीड काय ते, आणि असे लोकांना त्रास होण्यासारखं काम करू नको। जेव्हा वेळ होती तेव्हा पैसे जमवत होते आणि आता लोकांच्या ह्याच्या लोणी आता आम्ही उत्तर देतोय प्रत्येक गोष्टीला। हा नगरसेवक का नको म्हणून आम्ही उत्तर देतो आता लोकांना। स्थानिकांसोबत त्यांचा वाद नक्की कशामुळे झाला या संदर्भात काय सांगा? स्थानिकांचा वाद स्थानिक लोकच सांगतील। आम्ही इथे साईसुंदर नगर पेठेचा मी सेक्रेटरी आहे। इथे माझी बिल्डिंग आहे, बिल्डिंगचा अध्यक्ष आहे आणि सर्व कमिटी मेंबर आहे। आम्हाला ती शेड नको होती कारण फायर ब्रिगेडचा जाण्याचा रस्ता आहे। हा मनमानी करून स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी तो शेड बांधत होता। ज्यावेळी आम्ही त्यांना इज्जतमध्ये सांगितलं की तुम्ही शेड बांधू नका, स्थानिक रहिवाशांना त्रास होईल म्हणून, तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट उकडायची वार्ता केली। तुम्ही काय माझी उकडायची उकडा। आता जेव्हा आम्ही तर कुठल्या पक्षाला इन्व्हॉल्व नव्हता केला, परंतु त्यांचे एवढे भाराभर लोक आल्यानंतर सुद्धा हे पळाले येते। त्यांच्यात हिंमत होती तर समोर येत आम्ही स्थानिक उतरलेलो तिथे। बरोबर त्यांचे धंदे आहेत रस्त्यावर, त्यांनी दुसऱ्यांच्या अंगावर जाताना स्वतःचे धंदे पण सांभाळावे। यापुढे आतापर्यंत सर्वांना सांभाळलं, यापुढे सांभाळता कामा नये आणि सांभाळण्याची रस्ते केलेले आहेत। या रस्त्यांमध्ये स्थानिक ज्येष्ठ नागरिक पडू शकतात, लहान मुलं पडू शकतात आणि स्थानिकांना शेड नको आहे, त्यांना त्यांच्या बापाला बसायला पाहिजे का? हा, एवढे अनधिकृत झोपडे टाकले, घरं बांधवली, अजून समाधान झालं नाही का या लोकांचं? हा, त्यामुळे कोणत्याही सोसायटीची परवानगी नाही, ती परवानगी नसताना ते शेड घालतात। 22 माळ्याच्या ह्या इमारती आहेत। हा केवळ एकमेव रस्ता आहे मोठ्या गाड्या आत जाण्यासाठी, आणि तो जर आपण ब्लॉक केला तर लोकांचे जीव आपण डोक्यात नाही घालणार। धन्यवाद।